अगदी चवीला अप्रतिम लागणारी ही वाटाण्याची मिरची किंवा ठेचा तुम्ही म्हणू शकता. तर ती कशी बनवायची आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी ते 1 वाटी वाटाणे घेतलेत, 8 ते 10 मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर आपण वाटाणे आधी तव्यावरती व्यवस्थित असे थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असे भाजून घेऊया. अगदी 2 मिनिटं भाजून घ्यायचे. तर त्याचा रंग चेंज झाला पाहिजे, तर ते आपण काढून घेऊया. वाटाणे काढले की आपण त्याच तव्यावरती जी मिरच्या आहेत त्या आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याचा एक कच्चा वास असतो तो निघून जातो. तर मिरच्या सुद्धा मी इथे 2 मिनिटं तेलावरती थोड्याशा परतवून घेते. मिरच्या भाजत आल्या की त्यात आपण लसूण टाकून तो पण व्यवस्थित भाजून घेऊया. दोन्ही व्यवस्थित असं भाजलं गेलं तर ते आपण काढून घेऊया. तर आता इथे मिक्सरचे भांडे घेतले, त्यात मी आधी मिरची आणि लसूण फिरवून घेते, म्हणजे तो बारीक होतो व्यवस्थित. तर मी आधी तो व्यवस्थित फिरवून घेतला. त्यात मी आता चवीपुरतं मीठ टाकते. तुम्ही मीठ नंतर सुद्धा वापरू शकता, पण मिरचीची पेस्ट अगदी बारीक व्हावी त्यासाठी मी आधीच टाकलेलं आहे. तर आता ते आपण काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण वाटाणे थोडेसे पल्स मोडवरती फिरवत फिरवत भरडसर वाटून घेऊया. अगदी बघू शकता असे भरडसर वाटून घेतले. जास्त बारीकही करायचे नाही, नाहीतर मग ती चटणी टेस्ट देत नाही. तर आता आपण इथे काढून घेतले. तर आपण कढई ठेवूया एक गॅसवर आणि त्यात मी ते 2 चमचे तेलाचा वापर करते. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. तर इथे जिरे टाकून घेतले. जिरे सुद्धा अगदी असं व्यवस्थित परतवून घ्यायचंय. त्यानंतर आपण त्यात जी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली ती टाकून व्यवस्थित असं परतवून घेऊया. अगदी 2 मिनिटं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचे. त्यानंतर आपण ते वाटाण्याचे भरडसर वाटण टाकून घेऊया आणि अगदी असं 2 मिनिटं असं परतवून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी कुठल्याही भाजीसोबत आमटीसोबत तोंडी लावण्यासाठी एक छान ऑप्शन आहे. वाटाण्याची एक वेगळी रेसिपी असते. प्रत्येक वेळी वाटाणा भात वाटाणा भाजी खाण्यापेक्षा ही वाटाण्याची चटणी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. अगदी बघू शकता 2 मिनिटं अगदी अशी व्यवस्थित अशी परतली गेली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच न्यूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.